इथे बटाटे छान उकडून घ्यायचे एकदम सॉफ्ट होईपर्यंत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। इथे मी जिरे वाटून घेते, पण तुम्हाला जर डायरेक्ट यूज करायचं असेल तुम्ही जिरं पावडर पण यूज करू शकता। आता इथे अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। हिरवी मिरची पण आता इथे वाटून घेते मी। आता आपले पराठे असे पाटून आहेत, त्यामुळे आपण इथे जे बटाटे घेतले होते ते छान असे ग्रेट करून घ्यायचे म्हणजे सॉफ्ट होतील। त्यात इथे कांदा घालायचा आहे, हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे, आपण जे जिरे वाटले होते जिरा पावडर ती घालायची आहे, मीठ घालायचे चवीनुसार, थोडं लाल तिखट घालायचे, हळद घालायची आहे। आता इथे तेल गरम करते थोडं, त्यात मोहरी घालायचे, कढीपत्ता घालायचा आहे, जे अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती घालायची। आता एक थोडंसं त्यातला कच्चा पण गेला की आपल्या त्या बटाट्यात घालायचे। आता कोथिंबीर वगैरे घातली आहे छान। आता सगळं मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचे, याने एकदम मसालेदार असे लागतात पराठे। आता इथे पराठ्यांसाठी पीठ मळून घ्यायचे, तुम्ही अगोदर पीठ मळून मग नंतर ते बटाट्याचं सारण केलं तरी चालेल। आता इथे गव्हाच्या पिठात थोडंसं ओवा टाकलाय, मीठ टाकलंय, तीळ टाकलेत, ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला। आता इथे पाणी टाकून आपण नॉर्मल जसा डो बनवतो चपातीसाठी तसाच डो बनवायचा आहे, फक्त थोडासा सॉफ्ट करायचा आहे। आता आपण जो बटाट्याचा तो मसाला बनवला होता तो पिठात टाकून छान लाटून घ्यायचा आहे। आता छान मस्त तेल किंवा बटर लावून मस्त भाजून घ्यायचे आणि आपले पराठे रेडी आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।